शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऊस हे पीक. ऊस पिकामध्ये आपल्या ऊसाचे फुटवे वाढणं गरजेचं आहे, कांड्याची लांबी वाढणं गरजेचं आहे, त्याच्यासोबतच ऊसाचं वजन वाढणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी मी तुमच्यासाठी जबरदस्त सोल्युशन तिथे घेऊन आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो इथं हे पाहू शकता स्वरूप अॅग्रोकेमिकल कंपनीचं आपल्याला G5 ग्रॅन्युअल हे खत इथं उपलब्ध आहे. मित्रांनो या खताचा पहिल्या डोसमध्ये बेसल डोसमध्ये 25 किलो आपण जर वापर केला तर आपल्या ऊस पिकाचे जे काही मुळं आहेत तर त्यांच्यात जोमदार विकास होतो आणि फुटव्यांची संख्या वाढते. मित्रांनो हे जे स्वरूप अॅग्रोकेमिकल कंपनीचं खत आहे तर हे पेटंटेड खत आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढचा जर विचार केला ऊस पिकाचे जे काही कांड्या आहेत तर त्यांची लांबी वाढण्यासाठी आपल्याला एक स्व ऊर्जा या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे. मित्रांनो याचा वापर केल्याने आपल्या ऊसामध्ये प्रकाश संश्लेषण जास्तीत जास्त होऊन आपल्या ऊसामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य तिथं तयार होतं आणि एकंदरीत आपल्या ऊस पिकाची तिथं जोमदार वाढ आणि त्याच्यासोबत जी काही कांड्याची लांबी आहे तर ती सुद्धा तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याचं प्रमाण आपल्याला प्रति एकरासाठी 100 मिली आपण तिथं वापरू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या ऊस पिकामध्ये कांड्याची लांबी वगैरे वाढल्यानंतर आपल्या ऊसाचं तिथं वजन वाढणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं पाहू शकता स्वरूप कंपनीचं पोटॅशियल ग्रॅन्युअल या नावाचं खत उपलब्ध आहे. मित्रांनो याचा प्रति एकरासाठी ज्यावेळेस आपण 25 किलो बेसल म्हणजे शेवटचं ज्यावेळेस खत व्यवस्थापन करतोय बऱ्यापैकी आपल्याला याचा वापर 250 दिवसानंतर करायचा आहे. 250 दिवसानंतर का? कारण हे आपल्या ऊस पिकामध्ये पोटॅशियम तर ही जी अन्नद्रव्य आहेत तर त्याचा अपटेक करण्यासाठी मदत करताना आपल्याला